तुलाही आपल्या भेटीची खूण दिसली तर या आत या. केव्हा या पाय ठेवाजी. बानू, ह्याची काय आवश्यकता आहे? वस्तीवरच्या धुळीचे पाय घेऊनच मी तुझ्या वाड्यात यायचो. वय परतवाची गोष्ट वेगळी होती देवा. असं पुन्हा नको करू. तुझं स्थान माझ्या पायाशी नाही. माझं स्थान तिचे स्थान मी ठरवणार. ह्या राजसभेच्या शेवटच्या स्थानावर तुझे स्थान असेल. केव्हा तुम्ही याजी. बानू, आज रात्रभर बोलूया आपण. वयजी देवा मी आले. तुम्ही लई दिसाना आलात म्हणून तुमच्यासाठी भाकर करणार होते. स्वयंपाक नंतर कर, आधी माझ्या जवळ बैस. तुम्ही बसाजी. म्या बानू,
माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर. म्हाळसेने आख्यानात जेव्हा तुला जेजुरी बाहेर जा असं सांगितलं तेव्हाच मला तुझ्याकडे लगेच यायचं होतं. पर म्या एक सांगू का जी, म्या परत चंदनपुरीला जाऊ का जी? मला सोडून? नाही देवा, तुम्ही माझ्या हाता हायसा तेव्हा आता म्या जेजुरीत राहिले काय नाही राहिले काय? पण मग तू असं का बोललीस? कारण माझ्या आणि म्हाळसाताईंमधला जो तंटा आहे तो मिटल आणि तुम्हासनी या समजाचा त्रास होणार नाही. तेव्हा तुम्हासनी राग आला का जी? अहो मी असं म्हणत म्हणजे मला असं म्हणायचं होतं का तेव्हा तुम्ही रागवू नका जी. अहो तुम्हासनी त्रास नका म्हणून मी आहे समजत. बानू, तुझ्याकडे येण्यासाठी मला सारीपाट खेळावा लागला. आता माझ्याकडे येण्यासाठी, माझ्या सोबत राहण्यासाठी तुला सारीपाट खेळावा लागेल. मला नाही समजलं. माझी इच्छा आहे की तू जेजुरी सोडून जाऊ नये, पण म्हाळसेला मात्र तू जेजुरी मध्ये नकोय. तेव्हा आता ह्यातून एक मार्ग आहे. तू जेजुरीत थांबावं की नाही ह्या निर्णयासाठी तुला म्हाळसे सोबत सारीपाट खेळावा लागेल. सारीपाट? पण मी आता तर कधी बघितला बी नाही तो. मी शिकवीन तुला सारीपाट. तेव्हा तुम्ही मला शिकवाल, पर मला लागलीच खेळता नाही आला तर? हा सारीपाट तू ह्या जन्मात नाही पाहिलास, पण गत जन्मात तू तो पाहिला आहेस. यांच्यासारखं मला कधी खेळणं जमेल कुणाच ठाऊक. हो, मी पाहिलं आहे त्यांना सारीपाट खेळताना. त्या खेळाची तुझी ओळख आहे. हा खेळ हळूहळू पाहून का होईना पण तुला माहित होईल. त्यातले डाव प्रतिडाव तुला ठाऊक आहेत. मला ह्यातले बारकावे समजू लागले आहेत. ह्यातले डाव प्रतिडाव दिसू लागले आहेत, पण मला नाही आठवत. मी तुला त्याचे योग्य वेळी स्मरण करून देईन. आवश्यकता भासल्यास तुला स्मरण कोशात घेऊन जाईन. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल अशी एक संधी मी तुला देईन. एक डाव देवी आणि तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे सारीपाट या खेळातलं तुमचं कौशल्य हे निर्विवाद आहे. आपण प्रत्यक्ष श्री खंडेरायांना हरवलेलं आहे. मनुष्य जन्म घेतो, परंतु आत्मा तोच असतो. परंतु शरीर नवीन रूप घेतं. तू तीच आहेस जिला मी ओळखतो.
तुझ्या आधी जन्मापासून तू शिवाची भक्ती केलीस म्हणून इथवर पोहोचलीस. तर म्या हरिपाठात हरले तर तर आपला वियोग होईल. पण थांबलीस तर माझ्या सोबत राहशील. बानू, मी तुला एक सत्य सांगू. जे गत जन्मात मी कोणाला तरी वचन दिलं होतं की तू माझी अर्धभार्या होशील. मी तुझ्या प्रेमात अधीन होईल. म्हणजे तुम्ही वचन पुरं करता आहे का? मला वाटलं का परत तुमचं माझ. बानू, मी प्रेमाचं वचन दिलं होतं ते खोटं कसं असेल? तुम्ही एवढं म्हणता आहे म्हणजे खरंच असणार. याचा अर्थ तू म्हाळसे सोबत सारीपाठ खेळायला तयार आहेस तर. वय या खेळामध्ये काय होईल मला ठाव नाही. तर मला तुम्हासनी सोडून जावं लागलं तर मी चंदनपुरीला जाईन. आत्ताच पराभवाचा विचार का करते आहेस? तेव्हा अहो ज्यांनी तुम्हासनी हरवलं त्यासनी म्या कशी हरवल? मी पराभूत झालो म्हणूनच तर तुझ्याकडे आलो. पण जर जिंकलो असतो तर कसा आलो असतो? म्हणजे तुम्ही खोटं खोटं खेळलात होय? तो ह्या शिवलीलेचा एक भाग होता. त्याचे अर्थ योग्य वेळी तुलाही कळतील. देवा तुम्हासनी म्या एक विचारू काची? म्हणजे तुम्हासनी राग तर येणार नाही ना? विचार. तुम्ही म्हाळसात ऐसनी वचन दिलं आहे का 15 2च दिवस मला भेटाय येणार म्हणून. तर आता ते वचन मोडणार? होय. म्हणजे आता नाही होणार सारीपाटाचा डाव. मी तुझ्याकडे आलेलं तिला नाही कळणार. असं कसं होईल? बानू, कुणाला सांगू नको. गडापासून ह्या वाड्यापर्यंत प्रधानजींना एक गुप्त भुयार खोदायला सांगितलं आहे. मी त्या भुयारातून इथे येऊन तुला सारीपाठ शिकवेन. पर माझ्यासाठी तुम्ही एवढं समज करणार? होय बानू.
म्हाळसा, देवी तुम्ही तुम्हाला असं जागं असलेलं पाहिलं म्हणून इथे आले. तुम्ही का जागता आहात? तुम्ही विश्रांती घ्यायची ना. हो, परंतु तुम्ही इथे अशा रात्रीच्या वेळी. हे बानूकडे गेले आहेत. अशा वेळी धडधडतं मला. काय होतं कळत नाही. डोळ्याला डोळा कसा लागेल. तुम्ही या देवी. मी तेच तेच बोलेन आणि तुम्हाला ते ऐकावं लागेल. म्हाळसा, मला पूर्णपणे नाही तरी काही अंशी तुमची मनस्थिती कळत नाही का? परंतु असं सतत आत्मक्लेश करत राहणं तुमच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. हो, पण या साऱ्याचा काहीतरी अंत असेलच ना. हो, आणि तो गोडच होईल अशी माझी खात्री आहे. तुम्हाला एक सांगायचं आहे देवी. संकोच नको, सांगा. नारद मुनी भेटून गेले. ते काय आहेत, कसे आहेत याची मला काही कल्पना नाही, पण या साऱ्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांनी मला एक मार्ग सुचवला आहे. जर मला बानूला जेजुरीतून बाहेर काढायचं असेल तर मला सारीपाठाचा खेळ खेळावा लागेल, आणि तोही तिच्यासोबत. तुम्ही काय ठरवता आहात? देवी, ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटले नाही? नाही, कारण तुम्ही दिवस रात्र जो विचार करता आहात त्याच अनुषंगाने हे सगळं काही घडतं आहे. आपण जसा विचार करू तशा घटना आकार घेतात. धारणा जितकी प्रगाढ तशी घटना आकार घेते. असेल कदाचित, पण हे सगळं एकेरी होतंय असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे सारीपाठाचा जर हा खेळ झाला तर बानूला मी सहज पराभूत करू शकते. असं असताना त्यांनी मला हा पर्याय का सुचवला असेल? कदाचित बानूला ठाऊक असेल हा सारीपाठाचा डाव. पण रानावनात राहणारी आहे ती. तिला कसा येत असेल सारीपाठ? ह्या जन्मात तिने कदाचित पाहिला नसेल सारीपाठ, परंतु गत जन्मात तिचा महादेवांशी काहीतरी ऋणानुबंध होता. याचा अर्थ तिला सारीपाठ ठाऊक आहे. पण तिला काय किंवा मला काय? गतजन्माचे स्मरण नाही, हो ना? हो, परंतु हा खेळ खेळताना तिला त्यातल्या काही गोष्टी आठवल्या तर? कसला विचार करता? याचा अर्थ सारीपाठ खेळलाच पाहिजे. हो, परंतु तिला कमी लेखून तुम्ही सारीपाठ खेळू नये असं मी सुचवेन. सूर्यदेवांनी मला सांगितल्याप्रमाणे कोणताही निर्णय घेताना मला विचार करायला हवा. तेव्हा सारीपाठ खेळायचा की नाही ह्याचा मला एकदा विचार करावा लागेल. ब्राह्ममुहूर्त जवळ आला आहे. आपण अंतःपुरात जाऊया आणि तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्या संदर्भात श्री खंडेरायांशी बोलून घ्या. चला. महत्वाचं म्हणजे सारीपाट या खेळातलं तुमचं कौशल्य हे निर्विवाद आहे. एक डाव देवी आणि तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता.